जून महिना संपून जुलै महिना सुरू होतो आहे, तरीही आभाळातील ढग कोसळण्याचं नाव घेत नाहीयेत. मागील अनेक दिवसांपासून आपण सर्वजण या पावसाच्या प्रतीक्षेत आहोत. जुलै महिन्यात तरी हा पाऊस पडण्याची कितपत शक्यता आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत हवामान विभागातील अधिकारी SD सानप सर आहेत. सर, अंदाज खूप वेळा आपण वर्तवलेले आहेत, मात्र पाऊस काही पडत नाही आहे. नाही, म्हणजे 23 जूनला महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झाला होता आणि अंदाज जो वर्तवलेला आहे त्याप्रमाणेच तो होताना दिसतोय. फक्त प्रश्न असा आहे की त्याचं डिस्ट्रीब्युशन त्या प्रमाणात नाही आणि याच्या आधीच्या ज्या वॉर्निंग्स दिल्या गेलेल्या आहेत त्यासुद्धा त्याचप्रमाणे आहेत. आपण कधीही ऑरेंज किंवा रेड अलर्ट मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासाठी दिलेला नाही, ज्या ठिकाणी कमी पाऊस पडला आहे किंवा पडतो आहे. जो आत्ता सध्याची जर परिस्थिती बघितली तर मान्सून परत रिवाईव्ह होतो आहे किंवा परत त्याची तीव्रता वाढताना दिसते. मध्ये काही दिवस तो कुमकवत झाला होता किंवा मान्सूनचे वारे कुमकवत झाले होते, फेवरेबल कंडिशन्स नव्हत्या. जरी मान्सून आपल्या रिजनमध्ये दाखल झाला होता तरी बऱ्याचदा कंडिशन्स वीक असतात. अशावेळी सर्वदूर पाऊस पडत नाही किंवा मग एखादी सिस्टम किंवा कमी दाबाचं क्षेत्र ज्यावेळी नसतं बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये, अशा परिस्थितीमध्ये सर्वदूर पाऊस पडत नाही, काही पर्टिक्युलर ठिकाणीच पाऊस पडतो. आता मागील 2 दिवसांपासूनचं जर आपण बघितलं तर त्यामध्ये कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर चांगल्या प्रकारे पाऊस पडतो आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद त्या ठिकाणी होताना दिसते. आणि पुढच्या काही दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर येणारे 5 ते 7 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. एस्पेशली 3, 4, 5 आणि 6 जुलैला महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि तो बऱ्याच ठिकाणी पडेल असा अंदाज आहे. अच्छा, म्हणजे 3, 4, 5 आणि 6 जुलैला महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे. बरोबर. बरं सर, आता सुरुवातीला तुम्ही जे सांगितलं की आपण सगळे जाणतो यावर्षी अल निनोचा प्रभाव आहे, तर मान्सूनचे वारे कमकुवत असण्याचं तेच कारण आहे? मेन कारण ते आहे. त्याचबरोबर इतरसुद्धा काही कारणं असतात, जसं की जसा सीझन पुढे जातो 5 ते 7 दिवसांचा अंदाज असेल किंवा मग शॉर्ट रेंजमध्ये खूप सारे चेंजेस होत असतात. मान्सून स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा सक्रिय होण्यासाठी वेगवेगळे फॅक्टर्स कारणीभूत असतात, ज्यामध्ये मॅडन जुलियन ऑसिलेशनची काय स्थिती आहे, त्याचबरोबर कमी दाबाचं क्षेत्र कुठं बनतं आहे का, त्याचबरोबर इतर जे फॅक्टर्स आहेत जसं की काही ठिकाणी काही चक्रीय स्थिती आहे, या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतं. एल निनोचा इम्पॅक्ट सिजनल रेनफॉल ज्यावेळी येतो त्यावेळी आपण क्लिअरली सांगू शकतो की किती प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे. पण 5 ते 7 दिवसाच्या अंदाजामध्ये इतर जे फॅक्टर्स आहेत जसं मी सांगितलं ते मॅटर करतात. आणि सध्या जर बघितलं तर कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे चान्सेस आहेत आणि म्हणून पहिल्या आठवड्यातला जो अंदाज आहे जुलैचा तो म्हणजे जुलैच्या सुरुवातीला कमी दाबाचं क्षेत्र कुठे बंगालच्या उपसागरात तयार होत आहे? बरोबर. बंगालच्या उपसागरामध्ये 3 तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यामुळं ज्यावेळी बंगालच्या उपसागरामध्ये एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं त्यावेळी मान्सूनचे वारे अरबी समुद्रात सुद्धा स्ट्रॉंग होतात आणि त्यामुळं कोकण किनारपट्टीसोबत बरोबरच इंटेरियरमध्ये सुद्धा चांगला पाऊस होतो, जोराची वारे असतात. त्याचबरोबर ती बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली जी सिस्टम आहे ती ज्यावेळी पश्चिमेकडं मूव्ह करते त्यावेळीसुद्धा त्याचा इम्पॅक्ट आपल्या रिजनवर होतो आणि चांगला पाऊस पडतो. सर, हे एक शॉर्ट टर्मचा अंदाज झाला. लॉंग टर्मच्या बाबतीत तुम्ही काही सांगू शकाल का आत्ताच्या घडीला? म्हणजे अल निनोचा प्रभाव यावर्षी आहे, पुढच्या वर्षी राहील असं जे म्हटलं जात आहे, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल, आत्ता सांगू इच्छिता? आपला जो दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज दिला गेलेला आहे त्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की या वर्षीचा जो पावसाळा आहे किंवा मान्सूनचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा कमी पडेल. 90% सरासरीच्या 90% इतकाच पडण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये मॉडेलच्या 4% प्लस मायनस त्रुटी असू शकतात. तर लॉंग टर्मचं जर बघाल तर पुढच्या वर्षी त्याचा इम्पॅक्ट कसा राहील हे आता सांगणं डिफिकल्ट आहे. आपण फक्त एक सीझनपर्यंत सांगतो, पण त्याचा इम्पॅक्ट जसं एल निनोचे इव्होल्युशन होईल त्यानुसार आपण ते सांगू शकू. पण राईट नाव हा सीझनसाठी किंवा यावर्षीचा मान्सूनचा पावसाबद्दल विचाराल तर तो सरासरीपेक्षा कमी पडण्याचे चान्सेस आताही तसेच आहे, स्टेटमेंट तसंच आहे. अच्छा, हे जे काही बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं ते आहे वारे जे नाही. आता हे जर बघितलं तर नैऋत्य मान्सून वारे आहेत आपले, ते आपल्या अरबी समुद्रातून आपल्या रिजनवर येताना दिसत आहेत आणि मागच्या
1 ते 2 आठवड्यांपेक्षा त्याची तीव्रता वाढलेली दिसते आणि त्यामुळेच कोकण किनारपट्टी आणि जो घाटमाथ्याचा प्रदेश आहे तिकडे जास्त पाऊस पडताना आपल्याला दिसतो आहे. आणि बंगालच्या उपसागरामध्ये क्षेत्र अजून तयार झालेलं नाही आहे कमी दाबाचं, पण ते 3च्या दरम्यान तयार होण्याचे चान्सेस आहे. आणि येणाऱ्या 5 दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर जसं मी सांगितलं की मान्सून वारे स्ट्रॉंग होत आहेत आणि त्यामुळं कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. मागील 48 तासांमध्ये कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून आलेली आहे, ज्यामध्ये लोणावळा असेल, भीरा स्टेशन असेल किंवा मुंबईमधला काही भाग असेल तिकडे 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. आणि त्याचं रिझन स्पेसिफिक आहे, कारण ज्यावेळी मान्सूनचे वारे स्ट्रॉंग असतात तर सह्याद्रीच्या रांगांमध्ये किंवा घाटमाथ्यावर जास्त पाऊस पडतो किंवा किनारपट्टीला जास्त पाऊस पडतो, परंतु पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळं आपल्याकडे जो काही पाऊस मागच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या आधी झाला आहे तो कमी झालेला आहे आणि त्यामध्ये जास्त तूटसुद्धा आपल्याला दिसून येते. परंतु जसं मी सांगितलं की कमी दाबाचं क्षेत्र ज्यावेळी 3 तारखेला बनेल त्यावेळी महाराष्ट्रातील काही ठिकाणी आपण बघू शकतो की ऑरेंज अलर्ट पण विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही ठिकाणी दिला गेलेला आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर ऑरेंज अलर्ट आहे. ओके, धन्यवाद सर. तर जून महिना तर जवळपास प्रतीक्षेतच गेलेला आहे, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस परतेल अशी या IMDच्या विभागाची हवामान विभागाची पुन्हा एकदा सर्वांना दिलासा देणारी बातमी आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे.